नमस्कार मंडळी, मी अमोल स्वागत करतो तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज तारीख आहे 23 फेब्रुवारी आणि मी चाललो आहे आमच्या बळीराम परकर विद्यालयात. कारण तिथे ना 1975 साली जी मुलं 10वीला होती तर त्यांचा गेट टुगेदरचा कार्यक्रम आहे. म्हणजेच सर्व मित्रमैत्रिणी एकत्र येणार आहे आणि त्यांच्या गाठीभेटी होणार आहेत. तर हा गेट टुगेदरचा कार्यक्रम कशा पद्धतीने पार पाडणार आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. आणि त्या निमित्ताने आपल्याला देखील त्यांनी आमंत्रित केलेलं आहे. तर मंडळी, आपण चालू आहे गेट टुगेदरच्या कार्यक्रमाला आणि आता तिथे जाणार आहे. तर मंडळी, 1975 साली जी मुलं त्या बॅचला होती ती त्यावेळी कशी होती असतील आणि आता ती कशी पाहायला मिळणार आहेत हे तुम्हाला नक्कीच या व्हिडिओमधून मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण बरीच वर्ष गेल्यानंतर ही सगळी मंडळी एकत्र भेटणार आहेत आणि त्यांच्यामध्ये झालेला बदल देखील आपल्याला बघायला भेटणार आहे. काही मंडळी माझ्या ओळखीची देखील निघतील असं मला वाटतं. आणि आजचा हा कार्यक्रम शूट करण्याची जी सुवर्ण संधी मला दिली ती आमच्या मालगुण गावातील प्रसिद्ध उद्योजक भाईशेठ गांगण यांच्या माध्यमातून ही संधी मला उपलब्ध झालेली आहे आणि त्यांच्या संधीचा मान ठेवून मी आता तिकडे चाललो आहे. तर चला मंडळी, जाऊया आणि हा कार्यक्रम कसा पार पडतोय ते बघूया. चला. नमस्कार मंडळी, ही आहे मालगुण एज्युकेशन सोसायटीची शाळा बळीराम परकर विद्यालय आणि भाई मेकर ज्युनियर कॉलेज मालगुण. हा आहे शाळेचा समोरचा परिसर. मित्रांनो, याच शाळेतून अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी घडल्या. तर मंडळी, शाळेत पाऊल टाकल्यानंतर अनेक अशा शाळेच्या आठवणी जाग्या होतात. आत्ता शाळेचा कायापालट झाला आहे. शाळेला विस्तीर्ण असा सभागृह देखील लाभला आहे. मित्रांनो, हा आहे शाळेचा मागचा परिसर, म्हणजेच भव्य दिव्य असं मैदान. याच मैदानावरती खेळत असताना अनेक वेळा आपण पडलो देखील असाल. तर याच ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम देखील पार पडत असतो. शाळेचा मागचा परिसर देखील विस्तीर्ण आणि भव्य दिव्य आहे. त्यानंतर इथे देखील तुम्ही पाहू शकता की शाळेचा कायापालट कशा पद्धतीने झाला आहे. तर मित्रांनो, शाळा म्हटलं की शाळेच्या अनेक आठवणी आपल्यासोबत जोडलेल्या असतात. हा आहे शाळेचा समोरचा परिसर. याच परिसरातून आपण शाळेमध्ये प्रवेश करतो. शाळेत आपल्याला गुरुजनांचं मार्गदर्शन हे लाभतच असतं, परंतु शाळा सोडून जाताना आपल्याला त्या आठवणी मात्र नक्कीच भविष्यात उद्भवत असतात. तर आता आपण आलो आहे सभागृहामध्ये. या सभागृहामध्ये माजी विद्यार्थी तर जमले होते. आपण जसा शाळेत असताना गोंगाट करायचो तशा पद्धतीने हे सर्व माजी विद्यार्थी या ठिकाणी बसून गप्पा टप्पा आणि गोंगाट करताना मला देखील पाहायला मिळाले. आणि मला देखील किती वर्षांनी भेटताय तुम्ही? 50 म्हणजे 1975. आता हे 2025. कसं वाटतंय तुम्हाला? मी शूट करायला, मी तुमच्या बॅचला नव्हतो काका. हो काका, कसं वाटतंय? कसं वाटतंय तुम्हाला? बरं वाटतं. 50 वर्षानंतर भेटताय. आनंद वाटतो. पण त्यावेळचं शिक्षण आणि आता याच्यात काही फरक आहे. म्हणजे सर्व तयारीत आलेत ID घेऊन नावासहित. मी मधुसूदन लिंगणे त्यातर्फे आणि डॉक्टर विद्यार्थी मालगुण यांच्यातर्फे सहर्ष स्वागत करीत आहे. सर्व कार्यक्रमाची सुरुवात आपण देवाचं नाव घेऊन करतो. जन्मस्थान ओंकार
गणेशाचे रूप गणेशाचे. गणपती बाप्पा मला आता बघायचं आहे किती जणांनी मला ओळखलं ते हात वर करा. तू मधुसोबत माहिती सुद्धा नाही रे मजा. सगळ्यांना ओळखलं फक्त तात्याला नाही ओळखलं. एक तात्याला नाही आणि साळवी ना मिस्त्री सॉरी मेस्त्रीला नाही ओळखलं. या दोघांना फक्त नाही ओळखलं आणि फाल्गुनकर या तिघांना फक्त नाही ओळखलं. बाकी सगळ्यांना मी ओळखू शकतो. दुसरी आठवणी वगैरे मी नंतर सांगेल पण फक्त मी आता सांगतो की मी इथून 10वी झाल्यानंतर 11वी 12वी मी रत्नागिरीला केलं. नंतर गुजर ना तर 11वी 12वी मी रत्नागिरीला केलं. त्याच्यानंतर मला इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळाली आणि मी वालचंद कॉलेज सांगली इथे इंजिनिअरिंग केलं. इलेक्ट्रिकल इंजिनियर झालो मी. त्याच्यानंतर 81ला म्हणजे 77 to 81 इलेक्ट्रिकल इंजिनियर झालो. त्याच्यानंतर मी टाटा पॉवरमध्ये 28 ऑगस्ट 81ला लागलो. हे झाल्यानंतर रिझल्ट लागला मी लगेच टाटा पॉवरला लागलो आणि रिटायर मी 29 फेब्रुवारी 2020ला झालो. पूर्ण सर्व्हिस 38.5 इयर्स टाटा पॉवरमध्ये झाली माझी. तुला माहिती आहे का ते माईकवर नाही बोलत तिथे माईकवर. हा तुझा आवाज कमी नंतर चालू आपण सर्व आलात खूप बरं वाटतंय. म्हणजे हा आनंद खरंच इतका द्विगुणित आहे की किती वर्षाने आपण आलोय एकत्र. कित्येक चेहरे आपण अजिबात पाहिलेले सुद्धा जेव्हा शाळेतनं बाहेर पडलो त्याच्यानंतर आपण पाहिलेले सुद्धा नाही त्याच्यामुळे ओळखू येत नव्हते. पण ती एक वेगळी आस होती आपण एकत्र येणार भेटणार. हा उत्साह जो होता तो त्या विद्यार्थ्यांच्यातला होता कारण आज आपण विद्यार्थी नाही आहोत. आज आपण सगळ्या आजी आजोबा आहोत ज्येष्ठ नागरिक आहोत आपण सगळी जण. तर मी नूतन नाईकर माझं आत्ताचं नाव यशस्वी दिनकर पवार मी रत्नागिरीत असते. शाळेतून बाहेर पडल्यावर मी कॉलेज केलं MA झाले पण घरून नोकरी काही करायला गेली नाही. त्यात आर्थिक शुभेच्छा ते हे इव्हेंट त्याने अरेंज केलं. ज्याने अरेंज केलं त्याने खरंच फोन करून तर नाहीतर एवढ्या वर्षात फोन कोणाचं विसरूनच गेलो होतो सगळ्यांना. तर आता हे तुझे काय बरं वाटते सगळ्यांना. मी विजया कुलकर्णकर त्याच्यानंतर माझं नाव विजया झालं. मी 75ला आपण SCC झालो. 76ला 11वी केली तिथेच आणि 77ला मी नायर हॉस्पिटलला नर्सिंग ट्रेनिंगला जॉईन झाले. 4 वर्षाचं ट्रेनिंग घेतलं आणि मॅरिटप्रमाणे मला नायर हॉस्पिटलमध्येच पुढची सर्व्हिस मिळाली. बाकी सगळ्यात नंतर मग हॉलमार्कमध्ये मॅनेजर होता आणि आता त्यांनी सोलार प्लॅनसाठी स्वतःचं सुरू केलं. त्यामुळे आम्ही सर्व सुखी आहोत. सगळ्यांचे आशीर्वाद पूर्ण केली नाही. लग्नासाठी झालं. माझ्या मित्रामध्ये माझे शिक्षक माझ्या लग्नाला होते पण शिक्षण कमी असल्यामुळे मला फरक पडला नाही. की आड गावात मला आईवडिलांनी दिली होती. तिथे संसार करून राहील काय असं पण वाटलं नव्हतं. पण एक डोक्यात धंद्याची कल्पना आली की आमचे सर आहेत त्या कंपनीच्या माध्यमातून मला धंद्यासाठी त्यांनी हे केलं आणि माझ्याकडे पैसे पण नव्हते. नाना स्वर्गवासी आहे. नानाने मला पैशाच्या बाबतीत नानाने बँकेतून प्रपोजल करून मी दुकान वगैरे सेटल झाले पोलिसला. आणि तिथून पुढे म्हणजे लहान मुलं होती. माझी मुलगी IIT होती 9वी पर्यंत शिकायला 11वी पर्यंत.
डिस्पेन्सरी टाकली ठाण्यामध्ये आणि लॅब सुद्धा. त्यानंतर माझा मुलगा ॲडव्होकेट आहे, त्याला आता मुलगा आहे 9 महिन्याचा मुलगा आहे, त्याला सांभाळते. आणि मानव सेवा सेंटर नावाने मी वृद्धाश्रम चालवते ठाण्यामध्ये 7 वर्षाचा. मी बी ए झाले आणि नंतर मला लग्न झालं. माझे नंतर नॅशनलाइज बँकमध्ये मॅनेजर होते, त्यामुळे मला फिरण्याची आवड. अनेक स्टेट फिरले आणि नंतर मुलगी इंजिनियर होऊन फॉरेनला गेली, त्यामुळे फॉरेनलाही फिरणं झालं. की फिरण्याची हौस माझी पूर्ण झाली. माझा एक मुलगा आहे, तो इथेच असतो इंजिनियर. त्याची बायको यावर्षीच लग्न झालं. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये 28 वर्ष चीफ कॅशियर म्हणून मी काम केलं. मला 2 मुली आहेत, एक अमेरिकेत असते, एका युकेला असते आणि मुलगा इकडेच असतो. सगळे बसते. मिस्टर PMCमध्ये चीफ एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते, तेही रिटायर झाले. मी अंधेरीत राहते. आता पुढचं गेट टुगेदर आपण अंधेरीत करायचं आहे माझ्या घरी. हॅलो ऐकू येते काय? अच्छा, मी पहिल्यांदाच माईकवर बोलतोय. मला कधी संधी मिळालेली नाही आयुष्यात. त्याचा मी भरपूर फायदा घेतोय. ही मला म्हणजे संधी याच्यामुळे मिळाली. मधुसूदन शामकेरकर आणि हे सगळे शोभा काटकर यांच्यामुळे ही संधी मिळाली. आज मला सगळ्यांना भेटून इतका आनंद होतो. जेव्हा मला कळलं की आज फंक्शन ठेवणार आहे, त्या दिवशी तर मी रात्री झोपत नाही. कारण मी खरंच सांगतो, शहरामध्ये आपल्याला सगळे मित्रमंडळी सगळे काही भेटतात, पण आपले गावात ते असतात ना, त्यांना तर आपण आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. तर ते हे खरं माझे मित्रमंडळी सगळे आहे. आणि मी तुम्हाला जास्त वेळ घेत नाही. माझा 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर 5 नंबर बोलल्यानंतर मी काही सांगणार बसत नाही. तुमचा वेळ घेत नाही, कारण मला एकच मिळते. तो आता विजयनगरचा त्याने इंजिनिअरिंग केलं. मी स्वतः M.Com केलं, BA केलं. मी मध्ये होतो, नंतर मग गल्फला गेलो, म्हणजे बऱ्याच संपूर्ण गल्फमध्ये फिरलो. सगळीकडे म्हणजे जॉब केलं, आणि मुलगा आता माझा न्यूझीलंडला असतो. त्याचं लग्न झालं. शिक्षक आणि आम्ही आता तळवळला पण वाचलेले. आमचं मुलं नाही आता काम तळवळला बनले. मला 21 वर्ष झाली. आणि त्याच्यानंतर माझं टेलर काम झालेलं आहे. आम्ही दोघंही शिवणकाम करतो. त्याच्यानंतर लाडू, चिवडा, चकली म्हणजे सगळे आता खाण्याचे पदार्थ बनवून पण देते. काय असते पुण्याला आहे आणि मुलगी पालघाट आहे, बाकी आम्ही ठीक होतो. आम्ही दोघंही पाऊस लागतो, कधी आला पाऊस लागतो शुभंगी जोशी. माझं मालकांचं दुकान आहे जनरल स्टोअर, भाईगरमेंटच्या समोर. तुम्ही सगळे भेटल्याबद्दल मी नंदा राजाराम साळवी आणि नाव वीणा विश्वास खोरे. आम्ही डोंबिवलीला राहते. मला 2 मुलं आहेत. दोन्ही मुलांची लग्न झाले. एक नागपूरला आहे. मी काल डोंबिवलीवरून आले इथे. गावी येत नाही जास्त, माझी तब्येत बरी नसते. आता माझी आम्ही जॉईंट फॅमिली आहे. माझे जावं हीर आहेत सगळ्या. आम्ही सगळे एकत्र राहतो आणि बाकी कुठे नाही. जाव माझी आता सोडून गेली, आता आणायला येईल. माझी फॅमिली खूप छान म्हणजे त्याच्यामुळे माझे मिस्टर करोनामध्ये त्यांना कॅन्सर झालं, ते वारले.
त्याच्यामुळे माझा डॉक्टर मला आता पेन्शन आहे म्हणजे असं हे नाही की मी कोणावर अवलंबून नाही की माझा मुलगा देईल किंवा म्हणजे मुलगी पाठवेल असं नाही. करतात ते सगळे, पण माझ्याकडेच असतं की मी त्या नागवडण्यासाठी सगळं करते आणि म्हणजे माझं घर स्वतःचं माझ्या नावावर आहे. मी थोडी पोलिटिक माझी ओळख करून देतो. माझीच ओळख नाही की या शाळेतून माझे टेकअवेज काय ते पण सांगतो. मन ओहळ ओहळ आला आठवणींचा पूर. मन ओहळ ओहळ आला आठवणींचा पूर. ओहळ ओहळ शब्दाचा अर्थ माहिती असेल सगळ्यांना. ओहळ इज नॉट अ स्ट्रिंग. द स्ट्रिंग इज गेट ऍक्टिव्हेटेड ओनली इन मान्सून. म्हणजे आपण हरले म्हणतो का, मोठा पाऊस आला लागला की सगळीकडे हरले व्हायला लागतात. तसं मधुने आणि जेव्हा ऑर्गनाईज करायचं समजलं तेव्हा आठवणी जागृत झाल्या. हे या आठवणी 50 वर्षाच्या काळामध्ये या आठवणी आपल्याला येत नसतात. मन ओहळ ओहळ आला आठवणींचा पूर. जसा मी खटाळ आज डोकावत पुन्हा मागं तुमच्या शाळेत. डीपी विद्यालय हे नाव मला तसं ओळखीचं वाटत नाही, कारण आमच्या आजूबाजूच्या खेड्यातल्या मुलांना झडपीच्या शाळेतून 7वी करायची आणि नंतर मालकुंच्या शाळेत जायचं. म्हणजे आम्हाला एक मालकुंची शाळा आणि तेव्हा पंचक्रोशीमध्ये एकच इंग्लिश शाळा, तर मालकुंची शाळा एवढंच आम्हाला ज्ञान. पण आता पण माझ्या मनामध्ये आलं की मालकुंची शाळा. आणि शाळा म्हटल्यावर पहिल्या काय लक्षात राहतं की आपल्याला सरहद्द आहे, बंधू भगिनी काय म्हणतात ते, आणि टीचर. दोस्त होते श्याम सतीश, कधी ऊन कधी पाऊस. दोन दोस्त होते जास्त क्लोज, श्याम आणि सतीश. कधी आम्ही गळ्यात गाळे घालायचो, कधी 15-15 दिवस बोलत पण नसो. दोस्त होते श्याम सतीश, कधी ऊन कधी पाऊस. समजलं तेव्हा गुलाबी थंडी कायमची नाही. मन ओहळ ओहळ आला आठवणींचा पूर. कसा मी खंडाळ आज डोकावतो पुन्हा मालवणच्या शाळेत. होत्यासोबत ताईमाई त्यात एक माऊली. आपल्या शाळेतल्या मुलींना आपण ताईमाई माहिती बहिणी म्हणतो. बहिणी म्हटल्यावर माझ्या लक्षात येतं पहिलं ताईमाई. होत्यासोबत ताईमाई त्यात एक माऊली. शिकवलं तिनं शिक्षणाला वय नाही. बऱ्याच लोकांना आठवत असेल की आपल्याबरोबर तेव्हा मिसेस शिंगाडे म्हणून त्याला शिकवलं. मालती शिंगाडे सरांच्या मिसेस आपण बाई म्हणायचो त्यांना. त्या वयात तेवढ्या इंग्लिश करून गेल्या त्या की न बोलता इथे शिकवून गेल्या की शिक्षणाला वय नाही, तुम्ही केव्हाही शिकवलं. सहज झाल्यावर पहिले लक्षात राहतात. पाते कॉलेजमधून केलं, तिथून विल्सन कॉलेजमधून मी BSc केलं बायोकेमिस्ट्रीमध्ये फर्स्ट क्लासमध्ये. त्याच्यानंतर मार्केटिंगचा डिप्लोमा केला. लॅक्स ऑफ फार्मास्युटिकलमध्ये मी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून जॉईन झालो. 10 वर्षात नोकरी केली, पण मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह तो व्हाईस प्रेसिडेंट मार्केटिंगचा कोर्स मी 20 वर्षात कम्प्लीट केला आणि पुढे लाईफ चेंज करून मी शेतकरी झालो. शिकवायचे सर्व ते फडके गणित सोबत शिकवायचे, पण आयुष्याचं गणित कधी समजलं नाही. म्हणजे पहिलीपासून शिकलो 1+1 2, पण आयुष्याच्या गणितात ते सगळी काढत नाही. कधी 1+1 11 झाले ते कधी 1+1 0 पुण्यातून आता शेंड्यांकडे बोलूया. पुण्यातून आता शेंड्यांकडे बोलूया. अलिप्त शांत आपल्या विश्वात आपणच कसं रमायचं हे शिकलो शेंडे सर. 3 वर्षाचा काळ होता, पण 3 वर्षामध्ये त्यांनी शिकवलं ते शिकवलं, पण त्याच्या अलावा एखादा शब्द त्यांच्या आमच्यामध्ये एक्सचेंजच झाला. त्यावेळी आम्ही शिकलो की माणसात राहून कसं अलिप्त राहायचं. मन ओहळ ओहळ आला आठवणींचा पूर. जसा मी कंटाळ आता डोकावतो पुन्हा मालवणच्या शाळेत. आता धाकत होतं सेन्सेक्सच्या तालावर गाडी फक्त SWCच्या राशीवर. मन ओहळ ओहळ आला आठवणींचा पूर. जसा मी खटाळ आता डोकावतो पुन्हा मालवणच्या शाळेत. धन्यवाद. हॅलो, ऐकू येतंय ना?
शेखर सध्या मूळ गाव मजगाव खेडे मजगाव रत्नागिरी इथे सध्या स्थान आहे. सेवानिवृत्त आहे. जिल्हा परिषदेत नोकरीला होतो ग्रामसेवक म्हणून. ते 31 वर्ष नोकरी झाली. आता सेवानिवृत्त आहे. घरी येत आहे. मला 2 मुली लग्न होऊन गेले त्या आणि एक मुलगा आता आहे. तो लग्न होऊन फोटो स्टुडिओचं काम करतो. फोटो स्टुडिओमध्ये आहे आणि घरी सर्व पेन्शन असल्यामुळे व्यवस्थित आहे. सर्वांच्या परिचयाचे माझे वडील होते. सर्वांच्या परिचयाचे माझे वडील होते. आपण आता त्यांना श्रद्धांजली वाहिली. 10वी आपण 11वी आपला इथं वर्गात सुरू झाला होता आणि 11वी असताना दिवाळीत वडील घरी गेले होते तेव्हा तिथं ते त्यांचं निधन झालं. आणि त्याच्यानंतर मग शाळेमध्ये मला येणं जरा अवघडच वाटत होतं. आमची परिस्थिती फार भयंकर हे होती. भाईसाहेब मयेकर यांनी आम्हाला इथं आणलं आणि पूर्णपणे आमचं सर्वांचं आयुष्य त्यांनी मार्गी लावलं. मला 11वी मग मी शाळा सोडली. 11वी मला तरी जिल्हा परिषदमध्ये आरोग्य विभागात अधिकाऱ्यांना सांगून आणि इंटरव्ह्यू घेऊन माझं त्याला लेप्रोसी टेक्निशियन म्हणून सिलेक्शन झालं. लेप्रोसी टेक्निशियन म्हणून सिलेक्शन झालं आणि ट्रेनिंगला पडलं. ट्रेनिंगला जळगावला गेलो. जळगावला 6 महिने ट्रेनिंगला काढलं. कधी आमचं गाव ते इथपर्यंत हे गाव 2 गावं सोडली तर कधी बाहेर पडलेलो नव्हतो. आणि एवढ्या लांब गेल्यानंतर अक्षरशः रडू आलं. कारण वडील नाहीत. पाठीमागून हजारावर नसल्यासारखंच होतं. बहिणीला इथं शाळेत लाख म्हणून घेतलं होतं. आणि त्याच्यानंतर 6 महिने तिथं ट्रेनिंग काढल्यानंतर एक 3-4 महिन्यांनी मला ऑर्डर आली. 21 फेब्रुवारी 1978 साली 2026ला लागली. आणि 31 जुलै 2017ला मी रिटायर झालो लेप्रोसी टेक्निशियन म्हणून. 2002 मध्ये मला जिल्हा परिषदचा आदर्श कर्मचारी पुरस्कार मिळाला. आणि काम करताना मला एक ठरवलं होतं की ज्या जिल्ह्याने किंवा ज्या गावाने मला इथं हे केलं उभं केलेलं आहे त्या जिल्ह्यातच आपण सर्व नोकरी करायची. दुसरी गोष्ट अशी की मला फारसं काही आजूबाजूला हे करता आलं नाही. त्या जिल्ह्यात काही प्रगती करता आली नाही. म्हणजे काही लोक जागा घेऊन घर बांधून वगैरे करतात. तसं काही करता आलेलं नाही. पण मी आमच्या गावाला एक घर बांधलं. आम्ही दोघा भावांनी मिळून आणि गावी राहतो. माझं लग्न 1986 साली झालं. आमचे फक्त माझा केस मॅट्रिकच आहे आणि 2 मुलं आहेत. एक मुलगी एक मुलगा. मुलगी BSc झाली CBSE कॉलेज चिपळूणला. BSc झाल्यानंतर तिला मेडिकलला जायची इच्छा होती परंतु मार्क्स कमी पडत होते. मार्क्स कमी पडत असल्यामुळे मग तिला DMLT घातलं. तिला BSc DMLT घातलं. तिनं BSc DMLT करायला लागतं चॅरिटेबलला केलं आणि DMLT करून ती लॅब टेक्निशियन म्हणून तात्पुरती कॉन्ट्रॅक्ट लागली जिल्हा परिषदेकडे. परंतु नंतर तिने स्वतःची लॅब झाल्यानंतर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक रत्नागिरी इथून मेकॅनिकलचा डिप्लोमा पास झालो. त्यानंतर PWD मध्ये ज्युनियर इंजिनियर म्हणून नोकरीला लागलो. पण ती नोकरी तात्पुरती होती, परमनंट झाली नाही. 4-5 वर्ष तिथे नोकरी केल्यानंतर गव्हर्नमेंट टेक्निकल हायस्कूलमध्ये मी शिक्षक म्हणून लागलो. आणि गव्हर्नमेंट टेक्निकल हायस्कूलला खेडला मी पहिल्यांदा लागलो. तिथे 15 वर्ष होतो आणि आता मी तिथेच स्थायिक झालो. 15 वर्ष असल्यामुळे तिथेच स्थायिक आहे. 15 वर्ष खेळला होतो. त्यानंतर रत्नागिरीला माझे गव्हर्नमेंट टेक्निकल हायस्कूलला नोकरी झाली. तिथेच 4.5 वर्ष होतो. त्यानंतर सावंतवाडीला ITIला माझी नोकरी झाली. तिथे 4.5 वर्ष होतो आणि सावंतवाडीला ITIला असताना मी रिटायर झालो. तर मला पेन्शन आहे गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे. मला एक मुलगी ती BE मेकॅनिकल झाली आणि श्याम आणि त्याचे इतर जे मित्र सवंगडी आहेत त्यांनी जो अटेंड केला आहे तेव्हा आणि त्यामुळे
आपण सगळेजण एकत्र भेटतोय आणि 50 वर्षांनी या गोष्टीचा आनंद आहे आणि मधुवनच्या टीमला याबद्दल धन्यवाद. नमस्कार, मी विलास दत्ताराम देवरुखकर, गणपतीपुळे रहिवासी आणि आपल्या माध्यमिक शाळेत मी 1975 सालात ते माहिती आहे बोल शाळेतनं 10वी झाल्यानंतर 11वी 6 मध्ये काढले आणि मग मी रत्नागिरी येथे जाऊन पानशॉप चालवले 2-3 वर्ष. त्यानंतर मी कोळब्यात आंबाधंदा व्यवसायाला गेलो. तिथे 2 वर्षाचं थोडी सादर केला मला. त्यानंतर मी आंबेजोगाई परिवैजनाथ येथे टेलिफोन ऑपरेटरचं शिक्षण घेतलं. JK मध्ये प्रयत्न केले, कुठेही टेलिफोन ऑपरेटरची नोकरी मिळेना. मग शेवट मी माझा पापडचा व्यवसाय सुरू केला. हाती पापड महिलांकडनं लाटून घ्यायचा आणि सगळ्या हॉटेल दुकानदारांना सोडवायचा. ते करता करता मला सोनार कामात हे आलं की घेऊन काम करत नाही. मी सोनार कामात गेलो, सोनार काम शिकलो आणि मी माझं स्वतःचं 87 सालात दुकान टाकलं आहे. तिथे मुसलमान वस्तीत मी माझे दागिने वगैरे सगळे करून व्यवस्थित माझं मी लग्न कार्य केलं. आता माझे एक मुलगा आहे, तो इथे राजकारणात पडलेला आहे. भाजपचा तो युवा नेता आहे. सगळं तो ग्रामपंचायतपासून सदस्य आहे. युवा नेता म्हणून पण तो भाजपचं काम करतोय. मी आता रिटायरमेंटच्या अवस्थेला असूनही मला धंदा करावा लागतो, कारण का आता पुढं आपल्याला विचारत नाही. माझी ओळख सांगण्याची अशी एक गरज नाही आहे, कारण सगळे हे विद्यार्थी माझे मित्रच आहेत आणि कधी ना कधी भेट होत असते. विशेषतः म्हणजे मी लिमायच्या बाबतीत सांगेन की त्याचे बंधू काका इथे असतात, ते दुकानात आमच्याकडे येतात तेव्हा मधूची चौकशी मी करतो. वरून मला त्याची चौकशी करतो. सुरेश राऊंडची हुशारी त्यांची बहीण स्कूल आहे, ते तिच्याशी नेहमी मी संपर्क करतो. कसं आहे योगायोगाने सगळं आता माझं त्या शाळेचं नातं पूर्वीपासून आहे. पण मी अभिमानाने सांगेन, ज्या दिवशी जेव्हा आम्ही बेबी गणपतीला तिला मला त्यांच्याकडे एक प्रोग्राम होता आणि प्रोग्राम असताना ती माझ्याजवळ आली आणि मला म्हणजे प्रकाश असा आपला कार्यक्रम आयोजित करतो. म्हटलं चांगली गोष्ट, अभिमानाची गोष्ट आहे. नंतर तिथे 2 मला फोन आले. आज सकाळी भाईंचा फोन आला होता. बेबी स्वतः माझ्या सगळी घरी घेतली समजलं मला. मी नेताजीकडे गेलो होतो, मला घरी सांगितलं की बेबी आली. एवढा प्रेमानं जर मला मान देता येतं, आपण तिला जाणं अत्यंत आवश्यक आहे. आज माझं कुटुंब पूर्णतः सुखी आहे. आई वडिलांचा व्यवसाय तोच आम्ही पुढे चालवला. प्रांजली भोजनालय म्हणून आम्ही घरी घरगुती जेवणाचे मेसेज चालवतो. आजपर्यंत त्या याच्यात आम्ही पूर्णतः सुखी आहोत आणि हे सर्व माझ्या मित्रांच्या कृपेने, परमेश्वरा कृपेने हे साध्य होतं. मला अभिमान वाटतो की आज हे सगळे माझे मित्र या ठिकाणी मला दिसतात, त्याचा मला अभिमान आहे. पण मे बी हे 50 वर्षानंतर होत होतं, याच्याने व्हायला पाहिजे होतं. हीच फक्त गोष्ट मला खंत देते. म्हणून आता पुढे करायचं की याच्या पुढे कधीही सगळ्यांना बोला, ही सगळी मंडळी याच्यापेक्षा जास्त लोक म्हणजे मित्र हजर होते. आपण थोडंसं कमी पडलो, त्याला निमंत्रित करण्यासाठी संपर्कच नाही ना, आपला संपर्क नाही, मग त्याच्यावर आपण करू शकतो. दुसरी गोष्ट शोभा मालून देते, माझ्या दुकानात येते, तिची चौकशी पूर्णताची पण कमी पडलं नाही. काय कमी पडलं नाही. म्हणून
आयुर्वेदिक कंपनी आहे तिथे 10 वर्ष केलं. तिथून पुन्हा मी GI या जर्मन कंपनी काम करत होतो रिटायरमेंट नंतर. पण नंतर त्यांनी मला ते काम नाही करू दिलं नाही. मला कॉलेजवर कन्सल्टंट म्हणून दिलं. पण काही घरेलू कारणास्तव मी त्यांना गेल्या वर्षी डिझाईन दिली आणि आता मी घरी आणि मी सर्वांनी बोलवल्याप्रमाणे मी इथे हजर झालो. आणि माझी 2 मुलं इंजिनियर झाली आणि एक मुलगी 10वीच्या नंतर पुढं काही कारणास्तव तिला पुढे शिक्षण झाले. 2 मुलं इंजिनियर झाले. थोडंफार शेवटी मूळ पदावर व्यावसायिकता आणि अनुवंशिकता ह्या सोडत नव्हत्या. आणि मी आमच्या काकांच्या दुकानात 2 वर्ष ट्रेनिंग घेतली मालपूरच्या. नंतर स्वतःच्या वृत्तीवरती दुकान चालू केलं. आज मी दुकान माझ्या सेटल आहे, माझ्या पंतप्रधान सगळे व्यवसाय वेगवेगळे आहेत. माझा मुला एकच मला मुलगा, तोही डॉक्टर झाला. आपल्या महाराष्ट्रात बेस्ट होती भारतमध्ये रशियामध्ये मी आणखी स्वतः इंजिनियर घेतली. तो डॉक्टर रत्नायला डॉक्टर आहे, रत्नाईच्या हॉस्पिटल जॉईंट आहे, स्वतःचं कन्सल्टिंग आहे, सूनही डॉक्टर आहे. मी तुला धातू आहे. मी सगळ्या सुखी आनंदमय जीवन जगतो. परंतु आयुष्य शेवटपर्यंत मी सोडणार नाही. जसे भटक भेटण्याकडे बसेल तरी मी भटणार नाही. आपण समजलो काम करत जसं आपण घरी बसून आपले आजार वाढतात. आजार वाढून घ्यायचे नसेल तर आपण काम करत राहा की आजच्या कारणाची खरी उत्सव मूर्ती कोण असेल तर मधुकर याच्या संदर्भात साकारलेला याच्या विचाराला हा विषय शाप आला, माझ्याकडे आला आणि हा संदर्भ हा आजचा दिवस हा मधुमेमुळे आम्हाला दिसला की सगळ्या सगळ्या समजलं का? आता काहीतरी समाजासाठीच पण करा. माहितीये ना, माझं एक होतं की समाजासाठी करायला पाहिजे तर ते करा आणि स्वतःसाठी पण जरा. कारण आपण माहितीये ना, प्रत्येक पद्धत मुलगा आता 10वी झाला, आता 12वी झाला, हे झालं, आज मुलांसाठी आणि ह्याच्यासाठी आपण करत होतो. पण ह्याच्यानंतर तुम्ही जरी काम करत राहा, एंगेज राहण्याचं माझं म्हणणं नाही आहे काही. पण एंगेज ते असं राहा की सोशल हे करा. पैशाची जरूर नसेल तर सोशल हे करा. धंदा करायचा असेल तरी करा तुम्ही, म्हणजे आंब्याचा धंदा करता करा. पण सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतात ना, म्हणजे की समाजासाठी म्हणजे तुम्ही उद्या गेल्यानंतर पोरगा माहितीये ना तुमचे पैसे हे घेऊन ते येणार आहे. पण हेच जर तुम्ही उद्या ॲडव्हर्टाईज नाही करायची कोणाची, पण सांगतो की कुठे जर तुम्ही दिले असाल काही पैसे तर ते तुमचं नाव तिथे राहणार की या माणसाने काहीतरी आपल्यासाठी केलं आहे. किंवा तुम्ही काय करा, वृद्धाश्रम असतो, वृद्धाश्रमामध्ये जाऊन तिथे म्हातारी माणसांची बोला, हे काहीतरी असं करा की जिथे तुमचं हे राहील. मुलांसाठी हे काही नाही. मी सांगतो तुम्हाला, मुलगा मुलग्याचा मुलगा तेवढं, त्याच्यानंतर तुमचं नाव कुठेही राहणार नाही. हे मी आधी सांगतो. मुलग्याचा मुलगा एवढंच बघेल, त्याच्यानंतर तुमचं नाव भूल, समजला. पण हे जर तुमच्या सोसायटीसाठी, कुठे याच्यासाठी, कोणा अपंगांसाठी याच्यासाठी जर केलं असेल ना, तर ते तुमचं खरं नाव राहील की बाबा याने आम्ही फोन केला होता तर मी बोललो नाव सांगायचं. विष्णू शंकर साहेब, विष्णू आपल्या मजा घेते आपण 10वीच्या आपल्या पहिल्या बँकेला चांगले व्यवस्थित राहिलो आपण. नंतर मी 19 वर्षाचा पहिला बीजमध्ये अगोदर बीटेकमध्ये लागलो. आम्हाला 2 वर्ष केलं काम. नंतर बीमध्ये लागलो. तिथे 25 वर्ष केलं. बील बंद पडली, मुलं शिकत होती. मी बंद पडल्यावर मग हॉटेलमध्ये काम केलं. फक्त 350 पगार होता मला. तिला कामाला होतं. 10वीला 2 नंबर लास्ट इयरला 3 मुलगे आहेत मला. काम करायला लागलं.
पैसा मिळाला मी इथला 4 वर्षांनी मी धंदा आंब्याचा चालू केला आणि मुलं पण चांगली शिकली. सॉफ्टवेअर इंजिनियर आहे 2, एक हार्डवेअर इंजिनियर आहे. त्यांचे व्यवस्थित आहे सगळं. लग्न कार्य झाली, नातू आहेत, 1 नात आहे, 3 नातू आहेत सगळे म्हणजे. आणि माझं पण आयुष्य चांगलं चाललं आहे. म्हणजे धंदा पण अजूनपर्यंत करतो. माझा आता 68 वर्ष वय आहे, तरी पण मी अजून आपल्याला धंदा करतो काम. आणि मी व्यवस्थित आहे. आपण थोडं भेटला छान खेळले गेले पाहिजे. त्यांचे मी आभार मानतो. सर्वांनी एकत्र केलं जेवढे आहेत त्यांना. आजकाल जेवढे जेवढे आले पुन्हा येणार आहे, येणार आहे. फोन केला सगळ्यांना तरी पण करायचं. आयोजित केला आणि तसंच या त्यांना लाख कळत मुंबईला प्रायव्हेट कंपनीमध्ये 4 वर्षामध्ये कमीत कमी 10 कंपन्या झाल्या इंजिनिअरिंग लाईनच्या. पण की आपण स्वतंत्र धंदा करावा, दुसऱ्याच्या गुलामगिरी करू नये म्हणून मी मुंबईकडून गावी आलो 84 सालामध्ये. ते येऊन शेतीचा थोडा व्यवसाय केला. माझा जातीय धंदा आहे, चालू आहे, त्यामध्ये लक्ष टाकलं. आणि 45 सालामध्ये लग्न झालं. लग्न झाल्यानंतर मी तिथेच धंदा केला. एवढे करून सगळ्यामध्ये आहे, आनंदी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला मुलांच्याबाबत सांगायला थोडं दुःख वाटतं की त्यामध्ये मी अयशस्वी ठरलेलं आहे. एवढं करून मी जय हिंद जय महाराष्ट्र. काय प्रदर्शन नाव मला एक सांगायला आवडेल, ज्याने हा कार्यक्रम आयोजित केला त्यांना खूप खूप शुभेच्छा. तसं होऊ शकतं. आता आपण 50 वर्षात एकत्र भेटतो आणि जे आपल्यात नाही म्हणजे ह्या जगात नाही त्यांना माझी चर्चा झाली. ते जे आहे त्याला दुबे सरांची माझ्या शुभेच्छा. तर जीवनाचा उल्लेख देवेंद्र सरांनी पण केला. मी माझ्या भाषेत करेन. एक पाण्याने भरलेला ग्लास, त्याच्यामध्ये एक थेंब टाकायचा आणि परत शोधायचा. मी टाकलेला ते कुठे गेला. जीवन असं सुविधा आहे. त्यांच्या आयुष्याच्या वडिलांवर असे काही बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत. मोका मिळाला तरी भरपूर फायदा होतो आहे. आणि ह्या जीवनापैकी मी एक गोष्ट तुम्हाला सांगेन, कोणी या जगाचा एक ते पाण्याचा जसा विसरतो पाण्यात तसा म्हणजे आपलं आयुष्य असं आहे की त्या मेल्यानंतर मी कोण आहे त्याचा कोणाला काही खाकपत्ता लागणार नाही. धन्यवाद. जय हिंद. त्यांना सांगितल्याप्रमाणे ते काय हे जे कार्यक्रम ज्यांनी ठेवला यांचे मी आभार मानू. मी सर्व्हिसला होतो कस्टममध्ये, कस्टममधून निघाय झालो. आता सर्व सुखी आहे. 10
आंबेडकर सर, आंबेडकर सर, बापट सर. बापट सर आम्हाला पण होते गणित शिकवायला. आंबेडकर सर आम्हाला एवढे नव्हते. आंबेडकर सर बापट सर क्लासचं काम करायचे ना. हां, बापट सर पण शिकवायला पण होते. आपल्या समाजाचंच आहे. आणि सर बापट सर होते, मॅडम फडके सर आणि मॅडम. 1975च्या बॅचचे एक स्नेहसंमेलन आयोजित केलं होतं. त्यानुसार आपण सकाळी त्याची 9 नंतर सुरुवात केलेली आहे. आपण एकत्र येऊन माहिती आणि आपली ओळख झालेली आहे. आता आपण आपले गुरुजन वर्ग जे आहेत त्यांना बोलावलं होतं आणि ते आता आपल्याबरोबर आलेले आहेत. धन्यवाद सगळ्यांना, शतशः धन्यवाद सगळ्यांना. खेर मॅडम, फडके मॅडम, फडके सर, काणे सर, बापट सर आणि आंबेडकर सर यांनी आपल्या या कार्यक्रमाला उपस्थिती देऊन खरंच आपल्यावर खूप मोठं, म्हणजे मला काय त्याच्यासाठी शब्द वापरू हे समजत नाहीये. म्हणजे त्याचा आनंद तर आहेच, एवढा आनंद आहे की आपण इतक्या वर्षांनी आज आपण त्याच ठिकाणी आहोत की ज्या ठिकाणी आपण लांबीत होतो. त्याचं फक्त हॉलचं स्वरूप बदललंय आणि आपण एकत्र आहोत. तेव्हा शिकवणारे सर आज आपल्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत. याच्यासारखं म्हणून मी या सगळ्यांचं स्वागत करते. 38 वर्षानंतर 38.5 वर्षानंतर दोन मुली आहेत माझ्या.
लिव्हर गाठी सगळ्यांना माहिती सगळे ऑपरेशनचे सगळे करता सगळे ऑपरेशन पाय काढणे आपण मोठं काढणे डोळ्याचे ऑपरेशन असतात चालू आहे पुण्याचे 2 डॉक्टर आहेत सगळं आहे मला काय म्हणत नाही की मला एकदा भेटल्यानंतर मला फार आनंद झाला आपण सगळे जवळजवळ 60% भेटतोय तसंच आपण रेग्युलर भेटत नाही दरवर्षी एवढं काय करतो सगळ्यांना मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह लायसन्समधून करिअर सुरू केलं 20 वर्ष करिअर केलं मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह मी विष्णुशंकर साळवी विष्णुबा म्हणून ओळखतात पण आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला 3 गुरु असतात आई वडील पहिले 2 गुरु आणि आपल्याला शिक्षण देणारे कुठलंही कला शिकवणारे हे आपले 6 गुरु आता इथे आहेत त्यांना मी नमस्कार करतो त्यांचं अजून आयुष्य कुठेतरी सुखदमय तिथे जावं आणि सर्व मित्रमंडळी आपले 75 सालची बॅच आहे त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि तुम्ही शिक्षक मंडळी बसा नाही 8 जण आहे तुम्ही पण काय पुढे ऑर्डर आहे माझं उशिरा आल्याबद्दल शिक्षा करा. बडके सर, तुम्ही मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे तुम्ही रिटायर झाल्यानंतर
मी आता एवढ्या वर्षाने बघतोय की तुमची प्रकृती आहे आहात तसे आहात, त्याच्या मागचं रहस्य काय ते सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणींना जरा समजावून सांगा. सर बसून ते करा. सर बसून जा ना. बसून 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 करा. बोलायला सांगितलं त्यामुळे मला बोलायला पाहिजे. आणि त्याचा विषय गणित आणि माझा आवडीचा विषय गणित आता ते गणित कोणाला आवडत नाही असा आता तब्येतीबद्दल विचार कर. तब्येतीबद्दल म्हणजे बाकी एक आधी पहिल्यांदा वजन वाढवून द्यायचं. आता मी कॉलेजला नागपूरला होतो BSc ला. तिथे जनार्दन स्वामी म्हणून असण्यास शिकवणारे म्हणजे ठीक आहे. तर त्याच्या कॉलेजमध्ये असल्यापासून मी त्यांच्याकडे त्याला जातो. तर तेव्हापासून जी एकदा सवय लागली ते पहाटे 5 अजून सुद्धा मी पहाटे 5 वाजता उठतो. 5 ते पावणे 6 हा ते थोडा प्राणायाम आणखी रेग्युलर जे असणं ती आणि हे एखादी शारीरिक याचं झाले. आणि मी कुठलंही सर एक मला शंका आहे. काय तुम्ही 5 वाजता उठता असं म्हणता, मध्ये असं मी ऐकलं होतं की झोपेत तुम्ही बडबडायचे मला क्लासला जायचंय, वर्ग घ्यायचा आहे, माझ्या ऐकण्यात आलं होतं. खरं काय? हे इकडं आपण भेटा झाल्यानंतर असं सकाळी लवकर उठायचं तुम्हाला वाटायचं का असं की आपलं आता सकाळी 10 वाजता शाळेत जायचं, क्लास घ्यायचा आहे असं म्हणजे माझ्या कानाला तुम्ही झोपेत पण बडबडायचे. काय 5 तास इतर कामं नसतात आपल्याला तो वेळ ठरवून घेतात. हा पण झोपेत तिकडे म्हणायचं का असं की मला क्लासला शाळेत जायचं रिटायर झाल्यावर? रिटायर झाल्यानंतर तुम्हाला वाटायचं काय? झोपेत बोलत होतात का? झोपेत मला असं पहिलं होतं की सकाळी उठल्यावर शाळेत जायचंय मला गोळ्या काय मला कुठल्याही औषध नाही. लवकर घरी जाऊ का? मला देता घरी त्याच्यात काय काही आता वृद्धाप्य आता मला आधार आहे म्हणजे पहिल्यांदा नाही का मला नावं आठवत पटकन आठवलं तर पहिल्यांदा होतं आणि मग त्याच्यावर मी इलाज थोडासा केलाय कारण याला औषधं काही नाही. कुठल्याही डॉक्टरकडे जाऊ नये. तर मी आता समजा भाईचं नाव आहे समोर तर दिसतोय आता मधुकर आहे पण नाव एकदम पटकन आठवत नाही. घोटाळा होतो म्हणजे मी बाजारात जाताना सुद्धा काही वस्तू असेल साखर जरी हवी असली ती साखर तिथे पटकन दुकानात गेल्यानंतर आपल्याला आठवलं असं म्हणून मी ज्या वस्तू आणायच्या असेल त्या लिहून घेऊन म्हणजे आणि त्याच्यावर एक मी थोडा मनातल्या मला तुम्ही लोक हसाल कदाचित मी मनातल्या मनात त्या अक्षर म्हणायला लागतो. आता समजा मधुकर आहे तर ज्यावेळी म येईल त्यावेळी ते स्ट्राईक होतं म्हणजे ते कसं होतं म्हणजे ते काही मला सांगता येतं पण अशा वेळेस त्याचा मला जवळजवळ 70-75% तरी आणि म्हणून मी पहिल्यांदा म्हटलं की मला अगदी समोर हे हा म्हणजे आणि हे थोडंसं आमच्याकडे अनुवंशिक म्हणजे आमचे काका सुद्धा असे होते बोरिवलीला राहायचे आम्ही गेलो तरी ते मला ओळखत मग काकू झाला तो श्रीधर आलाय मग पुढचं चालू आहे तर तसं आणि त्याला येणार नाही. अजून मी शीर्षासन करतो म्हणजे जे असलं करतो त्यामुळे अगदी व्यवस्थित करतो पण अगदी ते मला हे म्हणजे हल्ली आता मुलं हे अमेरिकेत माझी 6 लाख पण आज अमेरिकेत आहे पण का त्यांना वेळ लागला नंबर हे लागला की आपलं चांगलं म्हणजे मुलं आणि आपल्याच्यात मुलं
तर आपल्या देशात नाही आहेत कसं सोडत तिथं 2 लाख मिळत असतील आज आपल्याकडे 50,000 तरी मिळतील. पण आपल्याकडे आता काय तसं कमी नाही, पण त्याच्यावर आपण कोणी थांबवले. आणि आता दुसरं असं झालं आहे की आता तुम्हालाही आठवत असेल तुमच्या याच्यावर की त्यावेळी आत्ता आहे तर तुम्ही आम्हाला बोलावून बरोबर एकदा मी टाळाटाळ करत होतो, पण हे 2 जे लोक माझ्या पाठीमागे लागले की म्हटलं आता जाऊया म्हणजे कारण काय होतं आपण नाही म्हटलं तरी म्हटलं जाऊया व्यक्ती तर त्याच्यामुळे आपल्याला तर व्यायाम करणं पैशाच्या पाठीमागे न लागलं आणि जास्त आणि दुसरा परवा आहे लोकसत्तेमध्ये की आपलं इच्छा मरण न्यायामध्ये आहे. आता तुम्ही जो सगळे 65 ह्याच्यात आहे आपण असं म्हणतो की काय मरण पत्करलं, पण कोणीही म्हणजे आता मला असं आठवत नाही म्हणजे मी सुद्धा त्याच्यात आलो की मरणाला घाबरतो. आम्ही किती जरी तयारी केली तरी ती ज्यावेळी वेळ येते तर त्याच्यावर त्याने असं दिलं असं तुम्हाला सुद्धा तो परवा पेन्शनरांची मीटिंग होते त्यामध्ये त्याने 5 गोष्टी दिल्या की हा तुम्ही केल्या पाहिजे. एक त्याच्यात पहिलं म्हणजे व्यायाम तुम्ही हे करतो. दुसरं एक असं असतं आईला वगैरे असं म्हणायला पाहिजे की खाण्यावर कंट्रोल बरं काहीतरी मरायचं द्यायला मग खाऊन घेऊया खाऊन मग ते टाळायला. तिसरे सांगितले की पैशाच्या पाठीमागे आणि जे आपणाला थोडंसं दुसऱ्यासाठी काही करता येईल म्हणजे हे आपल्याला जेवढं आता मी इथून रिटायर झाला तर आता गावामध्ये हायस्कूल पण एक दुसरं असं की मला ते एक त्यावेळी झाला की जे आपण आयुष्याला दिलं आम्ही शिक्षक पेशा असतो तर ह्याच्यात रिटायर झाल्यानंतर त्यातलं काही करायचं तो पैसा बदलायचा तर आम्हाला पानपट्टीचं वेळ जाण्यासाठी आपल्याला काहीतरी लागतं. पानपट्टीचं दुकान काढलं ते 4 लोक येतात कारण पैसा हा महत्वाचा नसतो त्याच्यात किती मिळाले पण आपल्या 4 लोक भेटायला पाहिजे. तुमचा संपर्क आता 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 मी घरीचा अजून मी स्कूटी चालवतो म्हणजे स्कूटीवरून मी आमचं घर आता मुलाने वर जरा बांधलाय आता आहे कोर्टाचं असं जरा सोयीचं आणि आमचं घर खाली ओरिजिनल घर खाली आहे आणि तिथे टाकावं आणि तिथे दूध वगैरे सगळं अजून पूर्ण आमच्याकडे आहे तर दूध चांगलं मिळतं. त्यानंतर एक आमचं दत्ताचं स्थान आहे तिथे गेल्यानंतर 5-7 मिनिटं मी बसतो आणि घरातली माणसं भेटतात तिथे आणि त्यामुळे ते 1 दिवसाचं माझं टॉनिक होतं सगळी तेवढं जोपर्यंत स्कूटी नेते कारण जवळजवळ ते 3 किलोमीटर अंतर तेवढं चालत जाणं काही रोज जाऊन येणार पण स्कूटी नेते तोपर्यंत जातं तर आपल्याला जेवढं आणि चालणं आहे आवश्यक पण इतकी गर्दी आणि आता गणपती पण आपल्याला ओळखच म्हणजे जाणंही पूर्वी जो चालत जात होता तर घरून निघताना मी ठरवून 3 कार्यक्रम आलो होतो. एक गणपतीला जायचं नंतर ते गणपती केलं तिथे जायचं सगळी खाली जायचं आणि इथेच कारण इथे काय असं वेळेचं बंधन म्हणून पहिल्यांदा गणपती तिथे म्हटलं गाडी तर इतके विद्यार्थी म्हणजे आम्ही जे कमवलं ना आयुष्यात तिथल्या चौकीदारापासून माझे विद्यार्थी आणि तिथे आत गाडी घेऊन तरी सही म्हणून मी बाहेर नमस्कार म्हटलं चल ना वर्गा व्हायचं असेल नाही वगैरे आणि ते आत सगळं जातं ते म्हणजे कसं आपणाला समजतं आपण कोणतरी मोठा आपल्याला मोठी अक्कल तिथे आम्ही आत त्या गव्हर्नमेंटचं गेस्ट हाऊस आहे ना तिथे गाडी लावली आणि अतुल साठे म्हणजे साठे सरांचा बॅग तो तिथे बोलत होता ते दिवेकरांची आहे तिथे आणि मग त्याला म्हटलं त्याने ते आत नेला आणि सगळे आत काय आमचे आणि चौकीदारापासून आम्हाला आत धरून देऊन पाठीमागून उत्तम गणपती दर्शन आणि हे आम्ही आयुष्यात पैसा भेटायचा पैसा कमी पडला ना कुठेही काही पडला नाही. आता मी ह्याच्यापर्यंत सुद्धा म्हणजे मी BSc स्वतः थोडं आता माझा नागपूर म्हणजे मुलगाला डिप्लोमा जातो तिथे तो चांगला धंदा करतो लक्ष्मी पंपाची डीलरशिप वगैरे साधारण त्या 10 गावामध्ये आदेश फडके म्हणून म्हणजे पहिल्यांदा मी तिथे हायस्कूलला वगैरे भागवतला होतो तर त्यांचा श्रीधरचा मुलगा म्हणून असं तिथे ओळख होती. आता माझी ओळख आधीच ते भावा करतात चांगलं नाव करून पैशाच्या पाठीमागे नाहीये पण आठवण नाही करतात
आणि नातू आता परवाच तो ही झाला, काल आलाय तो. आज मला थोडं जरा लवकर जायला, तो आज रात्री पुण्याला जायचं आहे. तर तिथे तो इलेक्ट्रिकल इंजिनियर मेंबर जो मी बोलणार इलेक्ट्रिकल फिनोलेक्सला झाला. त्याला कुठल्याही प्रकारचा आम्हाला खर्च आला नाही. त्याला स्कॉलरशिप मिळाली, 10,000 रुपये फक्त नंतर वर्षाचे भरायला लागते. आणि आत्ता काल त्यांचा सत्कार होता, तो त्यांच्या इलेक्ट्रिकल ब्रँचमध्ये पहिला आला आणि युनिव्हर्सिटीमध्ये 10वा, म्हणून त्याचा कॉलेज मार्फत सत्कार होता. त्याला तो आला आणि असं पुढे जवळजवळ BE मला जेवढं जमेल तेवढं, आणि त्याचा माझ्यावर विश्वास होता. आणि ते कुठल्याही क्लासला गेलेलं नाही. आता म्हणजे काय होतं त्यांनी करतात. तर असं आनंद राहायचा. आपण फार मोठं डोक्याला टेन्शन नाही, तिथे व्हायचं ते घडत घडत. आता दर्शन मला घडायचं होतं म्हणून म्हणजे अगदी दैवाधीन असू नये, पण 99% तुम्ही कष्ट केले तर 1% तुम्हाला दैवासाठी टाकून ठेवावं लागतं. म्हणजे तुम्ही कुठे जेवा, म्हणजे जाणे की खाणेवाले का नाव म्हणतात तसं, तर कुठे असेल ते काही सांगता येत नाही. पण त्याबद्दल आपण एवढी प्रौढ की अमुकच लॉजमध्ये असं नसतं ते जे घडा. पण म्हणून मारुतीला 11 फेऱ्यामधून कोणी मार्ग मिळणार. पण प्रत्येक विधीमध्ये आहे की तुमची ज्याच्यावर श्रद्धा आहे म्हणून नमस्कार करून जायचं. त्याच्यावर की तुम्ही जरी तिकीट तयारी केली तरी सुद्धा शेवट आपल्याला पेपर लिहिताना ते आठवण्यात आलं असतं. त्याच्यामुळे तुमचं दगड का आता त्याच्यावर काय श्रद्धा असेल, मारुतीला फेऱ्या मारून जाणार, पण जर तुमची त्याच्यावर 2 मिनिटं त्याच्यासाठी यायला काही हरकत नाही. आणि म्हणून त्याच्यावर श्रद्धा असेल त्याच्यावर आपण आपलं हे म्हणजे फार त्याला काही करावं लागत नाही. तर तुम्ही सिनियर राहता तर काही गोष्टी लक्षात राहतात, काही आठवत नाहीत, काही नावं. आणि पूर्वी तसे 4 आश्रम होते. पहिला 25 वर्ष शिक्षणाचा, दुसरा संसाराचा, तिसरा थोडंसं संसारातून लक्ष काढून घ्यायचा, आणि नंतर पण हल्ली आता आयुष्य वाढलंय. तर पूर्वी 60 ते 70 वयामध्ये साधारण तो आता वाढलाय आणि ते चांगलं आहे तसं त्याच्यात. पण आपण संसारातून लक्ष हे नाही की आपण कसं त्या मुलांकडून अपेक्षा करतो त्याने ते अमुकच केलं पाहिजे, अमुकच केलं वेळेत ते काम नाही डोक्याला करायचं. आपण आपलं काम करायचं म्हणजे आपण ओके. विचारते प्रश्न विचारू. तुम्ही बोलता आत्ता बोलत आत्ता बोला तुम्ही ना, त्याचं डायरेक्शन चुकली ना, सगळं नाही. तुम्ही आता दाखवता नाही त्या मार्गात खात होता काय ते आता हो आधी खातो बघा. सोन्याचेच नाही, दाखव दाखव अशी पण आहे तारीख. दाखवा दाखवा सोन्याची हे बघा, हे बघा आहे ना. नाही नाही ह्याच्या सवय पण वाटतच घ्यायची. मी अजून फोडली पण नाही. हा तू तर लबाडी करू नको. लबाडी करू एवढं त्याला गोळ्यांचा वेळ. सर, आता तुम्ही जे काय तुमच्या आयुष्य जीवनाबद्दल घडामोडी जीवन कसं जगावं, तुम्ही कसं आता आयुष्य करताय हे जे सांगितलं ना, त्यात काही बरंचसं घेण्यासारखं आम्हा सर्वांना आहे. आणि जसं तुम्ही जीवन आता जगताय सांगितलं तसं मी आजपासून प्रार्थना करतो की तुम्ही जसं जीवन जगताय तसं मी सुरुवात करणार आहे. मला एक विचारला की केरळ घेणार सगळ्याची चूक. एक शब्द बोलतो शपथ कोण इंग्रजीत इंग्रजी बात म्हणतात केरळ घेणार सगळे कसे शिकासारखे सगळं बाई सगळ्यांनी
जरी आली नाही अजून नाही ना त्यावेळी आठवते हो पण तुमचा एक शब्द आठवतो मला तो लाडाचा आहे प्रेमाचा आहे जरा काय गजऱ्याने शांत राहा गजऱ्याने शांत राहा नाही कोणी म्हटलं तो मला आठवत शिका नाही लाईट गेले सगळं वांदे लाईट गेले अंधार पण तुमचा काळ म्हटल्याकडे शास्त्र चूक एक शब्द बरोबर नाही पण पहिल्यांदा तुम्ही तसं पण करत नाही मॅडम बोलायचं काय पण कोण काय बोले तिकडे तासाच्या वेळेस पुस्तक घेऊनच सगळे फिरत बसायचे तो आमच्या अजूनही कुठं भीती असते की खेळ मॅडमचा तास अजूनही आठवतो वर्गबंधू पळाले आता निवांत आहे सगळं तू आमच्याकडे पुढे दिले असा तर पटतंय पण आहे त्याला खाता येत म्हणजे मग मॅडम सांगतील की सर तुम्हाला बोलावतील रागवतील त्यावेळेच्या आपण जागृत केली काय एकोणीसशे 75च्या 10वीच्या बॅचचे सगळे माजी विद्यार्थी यांनी स्नेहसंमेलनाची संकल्पना छान पद्धतीने सांगितली आणि ती राबवली. कार्यक्रमाची सुरुवात करताना सांगते आदरणीय व्यासपीठ, आपले गुरुजन वर्ग, बापट सर, फडके सर, आंबेकर सर, फडके मॅडम, खेर मॅडम, आपल्या संस्थेचे संचालक बंधुमेकर, प्राचार्य, मुख्याध्यापक बिपिन परकर सर, कृष्णाभाऊ आगरे, कदम आणि आपण रणजित मॅडम पण नाही काणे सर आणि आपण मित्रमंडळी. आता कार्यक्रमाची सुरुवात करताना सत्कारानेच आपण कार्यक्रमाची सुरुवात करतोय. आपण असताना प्रखर हेडमास्टर होते आणि सगळ्यांचा सत्कार आंबेडकर सरांचा सत्कार भयंकर करतात. शोभा काटकर मॅडम इथे बघा मॅडम तिकडे बघा
आपला सत्कार आणि सत्कार करून गेला आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मधूने फार मोठी जबाबदारी पार पडलेली आहे आणि म्हणून मधूसाठी आम्हाबरोबरीचा नामखेडमध्ये आपली भेटवस्तू प्रदान केलेली आहे. वैशिष्ट्य जावी कधी गेली आम्ही दुसरे बाजूला करले नाही, कायम आम्ही बरोबर वैशिष्ट्य जावी. आणि दुसरं एक मगाशी आपण विसरलो हे करताना, आपल्याबरोबर डॉक्टर भिडे यांच्या मिसेस आपल्याला मराठी शिकवायला होत्या. कारण आधीचा जो जन्म झाला त्यावेळेला या तर मंडळी, आज सकाळी ना मी आमच्या मालगुणच्या हायस्कूलमध्ये गेलो होतो, अर्थात बळीराम परकर विद्यालय मालगुण इथे. तर तिथे ना 1975 सालची जी 10वी ती बॅच होती, त्या बॅचचा होता गेट टुगेदरचा कार्यक्रम होता. तर या कार्यक्रमाची सुंदर अशी सुरुवात झाली. म्हणजे सकाळी सर्व मित्रमंडळी त्या ठिकाणी जमले, ज्यांना ज्यांना निमंत्रण पोचलं होतं ते सर्व तिथपर्यंत पोहोचले. आणि त्यानंतर ते कार्यक्रमाची सुरुवात ही नाश्त्यापासून झाली. तर त्या ठिकाणी सुंदर असा नाश्ता होता, वडा सांबार आणि शिरा, त्याचा आस्वाद घेतला गेला. त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली, सर्वांचं स्वागत झालं, सर्वांची ओळख झाली. त्यानंतर प्रत्येकाने आपल्या शालेय जीवनातले किस्से देखील सांगितले. आणि त्यानंतर मग गुरुजन वर्गांचं स्वागत झालं, सत्कार झाला. त्यानंतर शाळेचे जे चेअरमन आहेत त्यांचं देखील सत्कार करण्यात आला, मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला. अशा पद्धतीने हा कार्यक्रम पार पडत होता आणि मी देखील त्या कार्यक्रमाचा अनुभव घेतला. आणि त्यामध्ये सांगायचं म्हणजे 1975 ते 2025 हा 50 वर्षाच्या कारकिर्दीनंतर ही सर्व मित्रमंडळी आज 23 फेब्रुवारी 2025ला एकत्र आली आणि त्याने हा कार्यक्रम सुंदररित्या नियोजित केला. आणि त्याच्यामुळे 1975 मधले आपण मैत्रिणी ते 2025 म्हणजे कशा पद्धतीने आहोत, कोणत्या परिस्थितीमध्ये आहोत, कसं जीवन जगत आहोत हे सर्वांना एकमेकांबद्दल माहीत करून घेता आलं. आणि त्यामध्ये तिथे प्रत्येकाने आपले किस्से मांडले. तर जे त्यावेळचे दिवस होते ना, तर 2-3 विद्यार्थ्यांनी तो ड्रेस घालून, म्हणजे शाळेचा ड्रेस घालून तिथे वर्गामध्ये एंट्री केली आणि शाळेतली ती धमाल पुन्हा एकदा अनुभवण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर सुंदर असा कार्यक्रम त्यांच्या वतीनं शाळेला देखील काही आर्थिक अशी भेट देण्यात आली, वस्तुरूपी भेट देण्यात आली. तर असा हा गेट टुगेदरचा. तर मंडळी, अशा पद्धतीने 1975 10वीच्या बॅचचा हा गेट टुगेदरचा कार्यक्रम म्हणजे स्नेहमेळावा अतिशय सुंदररित्या पार पडला आहे. तो तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट देखील करा. आणि दुसरं म्हणजे आमचा देखील प्लॅन चालला आहे 12वीच्या बॅचचा, पण योग काही जुळून येत नाही. तुम्ही देखील असाच प्लॅन करा, कधीतरी शाळेमध्ये एकत्र या, जेणेकरून त्यानिमित्ताने सर्व मित्रमैत्रिणींच्या गाठीभेटी होतील, सर्वांना एकमेकांना देखील पाहता येईल आणि पुन्हा एकदा तो शाळेचा जीवनाचा अनुभव आपल्याला अनुभवता येईल. तर मंडळी, तुम्ही देखील 10वी 12वीच्या बॅच असतील तर असे कार्यक्रम नक्कीच आयोजित करा आणि त्यासाठी शाळेशी आधी संपर्क करा, कारण शाळेकडून आपल्याला हॉल देखील उपलब्ध होऊ शकतो. कारण सुट्टीचा वार पकडून हा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच नियोजित करता येईल. तर व्हिडिओ कसा वाटलाही नक्की कमेंट करा, आवडला तर लाईक करून शेअर करा. भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुम्ही कोकणवारी, कोकणातली मजा सारी.